नमस्कार मंडळी, 1 ते 1.5 वर्ष टिकणारं अत्यंत बहुगुणी आणि चविष्ट असं आवळ्याचं लोणचं बनवतोय। बनवायला अत्यंत सोपं आहे। त्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते। स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे। त्यानंतर इथं मी 1 वाटी तेल घातलेलं आहे आणि डायरेक्ट तेलामध्ये आपल्याला हे आवळे फ्राय करून घ्यायचे। पुन्हा आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून झाकण ठेवायचं आहे। इथं मी 2 चमचे पिवळी मोहरी थोडीशी भाजून घेतलेली आहे। पुन्हा त्याच तव्यामध्ये 1.5 चमचा जिरं, 1.5 चमचा इथं मी बडीशोप, 1.5 चमचा धणे, 1 चमचा पिवळी मोहरी आणि 1 चमचा काळी मोहरी घेतलेली आहे। हे सगळं व्यवस्थित भाजून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे। आता हे बघा, हे आवळे सुद्धा मस्त असे फ्राय झालेले आहेत। आता हे तेलामधून बाहेर काढायचे आणि हे तेल अगदी कडकडीत गरम करून आपल्याला पुन्हा एकदा थंड करून घ्यायचे। आता हे सगळे आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना, त्या खोलून घ्यायच्या। अशा पद्धतीने जर आवळ्याचं लोणचं बनवलं ना, तर चवीला तर अप्रतिम होतं आणि महत्त्वाचं याचा जो तुरटपणा असतो तो कमी होतो आणि आवळ्याचं लोणचं खूप दिवस टिकायला सुद्धा मदत होते। पिवळी मोहरी थोडीशी क्रश करून घेतली आणि जे आपण धणे वगैरे सगळं भाजून घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं। हे कडकडीत तापून घेतलेलं जे तेल आहे ते पुन्हा हलकंसं कोमट करून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, हळद घालायची आणि लाल तिखट घालायचं। तयार केलेला सगळा मसाला घालायचा। आंबट तिखट छान अशी चव येण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा गूळ सुद्धा घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये आवळा घालायचा, छान असं मिक्स करायचं। याचा इतका सुंदर घमघमाट येतोय। मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून सांगा। यामध्ये 1 लिंबू पिळायचं म्हणजे लोणचं खूप दिवस छान असं टिकतं आणि चवसुद्धा वाढते। त्यानंतर एखाद्या भरणीमध्ये काढून ठेवायचं। तयार आहे इथं मस्त असं आपलं आवळ्याचं